सो आज मी बनवते आहे जवळा फ्राय आणि मला सुकी मच्छी खायचं खरंच खूप क्रेव होत होतं. सो मी विचार केला की बनवते. तर यासाठी मी घेतला आहे लसूण, कांदा आणि मिरची. तर लसूण मी छानसा ठेचून घेते. मी सालं वगैरे काही काढणार नाही आहे. मी असा सालासकटच तो ठेचणार आहे. त्यानंतर मी एक कांदा घेणार आहे. एकच कांदा बस होतो आणि तो छान बारीक चिरून घेणार आहे. त्यानंतर 2 मिरच्या. तुम्ही तुमच्या तिखटच्या हिशोबाने मिरच्या घेऊ शकतात. तर हे सगळं माझं झाल्यानंतर मी इकडे छान लसूण असाच ठेचला आहे. ओके. त्यानंतर कढईमध्ये जाणार तेल. त्यामध्ये सर्वात आधी मी टाकणार लसूण. छानसा तो फ्राय करून घेणार. त्यानंतर कांदा आणि त्यानंतर मिरच्या आणि यामध्ये जाणार त्यानंतर आपलं हळद, मसाला आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. हे छान आता जवळा मी इकडे बिलकुल पण ओला नाही केला आहे, कारण की बहुतेक जणं हा पाण्यामध्ये टाकतात, भिजत ठेवतात. पण मी हा परतल्यानंतर डायरेक्ट या कढईमध्ये टाकला आहे, कारण की मला थोडासा क्रंची जवळा खायचा होता म्हणून. आणि या जवळ्यासोबत मी करणार होती डाळ, कारण की हे कॉम्बिनेशन छान आहे. ओके. तर या जवळ्यामध्ये शेवटला मी टाकणार आहे कोकम आणि दॅट्स इट. हा अशा पद्धतीने जवळा झाला रेडी. एका साईडला आता मी घेतली आहे डाळ. यामध्ये मिरची, टॅमॅटो आणि त्यामध्ये जाणार हिंग, थोडीशी हळद आणि मीठ. दॅट्स इट. आणि अशा पद्धतीने आजचं जेवण माझं झालं आहे रेडी. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा. बाय.